नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये तुम्ही फ्युचर ट्रेडिंग हा शब्द खूप वेळा ऐकला असेल आणि तो ऐकून अनेकांना घाम फुटतो। वाटतं की खूप अवघड गणित आहे जे फक्त सीए किंवा मोठ्या फायनान्सवाल्यांना समजतं, पण तसं अजिबात नाही। आज आपण हाच विषय अशा एका साध्या आणि घरगुती उदाहरणाने समजून घेणार आहोत की एका लहान मुलांना सुद्धा समजेल फ्युचर ट्रेडिंग म्हणजे काय आहे, सहज समजेल। आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज आपण फ्युचर ट्रेडिंग मधली सगळ्यात महत्त्वाची आणि धोकादायक गोष्ट म्हणजे लेव्हरेज ट्रेडिंग काय असतं हे सुद्धा एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। तर सुरुवात करूया एका उदाहरणाने। बघा, समजा तुमच्या घरात पुढच्या महिन्यात लग्न आहे आणि तुम्हाला त्यासाठी सोनं घ्यायचं आहे। आज बाजारात सोन्याचा भाव 70,000 रुपये तोळा आहे, पण बातम्यामध्ये आणि लोकांकडून ऐकायला मिळतंय की पुढच्या महिन्यात हा भाव 80,000 रुपयावर जाऊ शकतो। आता तुम्हाला साहजिकच टेन्शन आलं। मग तुम्ही काय करता? तुम्ही तुमच्या ओळखीच्या सोनाराकडे जाता, त्याला सांगता की हे घे 5,000 रुपये ॲडव्हान्स आणि आपण आजच फिक्स करूया की पुढच्या महिन्यात मी तुझ्याकडून सोनं 70,000 रुपयाच्या भावानेच घेणार। सोनार पण विचार करतो की चला, पुढच्या महिन्यासाठी एक गिऱ्हाईक पक्क झालं, तोही तयार होतो। आता एक महिना पूर्ण होतो, समजा सोन्याचा भाव खरंच वाढून 80,000 रुपये झाला, तरीही तुम्ही केलेल्या कराराप्रमाणे सोनाराला ते सोनं तुम्हाला 70,000 रुपयातच द्यावे लागेल। म्हणजे इथे काय झालं, बाजारात भाव 10,000 रुपयानं वाढला असला तरी तुमचे थेट 10,000 रुपये वाचले। हा झाला तुमचा फायदा। पण आता दुसरी बाजू बघा, समजा भाव वाढण्याऐवजी घसरून 60,000 रुपये झाला, तरीही तुम्हाला कराराप्रमाणे ते सोनं 70,000नेच घ्यावे लागणार, कारण तुम्ही ते तसं आधीच ठरवलं होतं। इथे मात्र तुमचं 10,000 रुपयाचं थेट नुकसान होणार। मित्रांनो, सेम टू सेम हीच गोष्ट शेअर मार्केटमध्ये चालते। एखाद्या कंपनीचा शेअर पुढच्या महिन्यात वाढणार आहे की पडणार आहे याचा फक्त अभ्यास करून आपण आजच एक फिक्स किमतीला तो घेण्याचा किंवा विकण्याचा करार करतो। यालाच मार्केटच्या भाषेत फ्युचर ट्रेडिंग किंवा फ्युचर कॉन्ट्रॅक्ट म्हणतात। आणि ज्या तारखेला हा करार संपतो त्याला आपण मार्केटच्या भाषेत एक्सपायरी डेट म्हणतो। आता इथपर्यंत तुम्हाला बेसिक फ्युचर ट्रेडिंग समजलं असेल, पण आता यातली दुसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट समजून घेऊया, ती म्हणजे लेव्हरेज ट्रेडिंग। लोक फ्युचर ट्रेडिंगकडे एवढे आकर्षित का होतात? कारण इथे तुम्हाला मिळतं लेव्हरेज। आता हे लेव्हरेज म्हणजे नक्की काय भानगड आहे? अगदी साध्या भाषेत सांगायचं तर खिशात कमी पैसे असताना मोठी खरेदी करण्याची ताकद म्हणजे लेव्हरेज। जसं आपण घर घेताना पूर्ण पैसे न देता फक्त डाऊन पेमेंट देतो आणि उरलेले कर्ज काढतो, तसाच हा प्रकार आहे। समजा तुम्हाला शेअर मार्केटमध्ये 5 लाख रुपयाचे शेअर्स विकत घ्यायचे आहेत नॉर्मल ट्रेडिंगमध्ये, ज्याला आपण डिलिव्हरी किंवा कॅश मार्केट म्हणतो। तिथे तुम्हाला पूर्ण 5 लाख रुपये खिशातून मोजावे लागतील। पण फ्युचर ट्रेडिंगमध्ये असं नसतं। इथे ब्रोकर तुम्हाला सांगतो की तुम्हाला पूर्ण 5 लाख रुपये द्यायची गरज नाही, तुम्ही फक्त 20% म्हणजे 1 लाख रुपये मार्जिन किंवा टोकन अमाऊंट म्हणून माझ्याकडे जमा करा आणि 5 लाखाचा माल घेऊन जा। म्हणजे तुमच्याकडे फक्त 1 लाख रुपये असले तरी तुम्ही 5 लाखाचा व्यवहार करू शकता। याच भारी सुविधेला शेअर मार्केटमध्ये लेव्हरेज म्हणतात। ऐकायला खूप भारी वाटते ना, पण फक्त एक लाखात 5 लाखाचा फायदा मिळवता येतो। पण मित्रांनो, नाण्याला नेहमी 2 बाजू असतात। लेव्हरेज जेवढं फायद्याचं आहे तेवढंच त्याहून जास्त धोकादायक आहे। ते कसं, ते पण उदाहरणाने सांगतो। समजा तुम्ही 1 लाख रुपयाचं मार्जिन घेऊन 5 लाखाचं शेअर्स फ्युचर कॉन्ट्रॅक्ट घेतलं। जर तुमच्या शेअरची किंमत 10% वाढली तर 5 लाखावर तुम्हाला 50,000 रुपयाचा फायदा होईल। तुम्ही गुंतवले होते फक्त 1 लाख आणि त्यावर तुम्हाला 50,000 रुपये मिळाले, म्हणजे थेट 50% नफा।
पण थांबा, समजा मार्केट तुमच्या अंदाजाच्या विरुद्ध गेले आणि ते शेअर्स 10% पडले तर काय होईल? 5 लाखावर 50,000चं नुकसान होईल. तुमच्या ब्रोकर खात्यात होते 1 लाख, त्यातले थेट 50,000 रुपये उडून गेले. म्हणजे एका झटक्यात तुमची अर्धी रक्कम साफ. यालाच म्हणतात लेव्हरेजची दुधारी तलवार. नफा झाला तर छप्पर फाडके मिळतो, पण नुकसान झालं तर माणूस रस्त्यावर यायला वेळ लागत नाही. फ्युचर ट्रेडिंग अजून एक खासियत म्हणजे शॉर्ट सेलिंग. शॉर्ट सेलिंग जर तुम्हाला वाटत असेल की मार्केट पडणार आहे, एखादा शेअर्स खाली जाणार आहे आणि तर तुम्ही तो शेअर तुमच्याकडे नसताना फ्युचर मार्केटमध्ये आधी विकू शकता आणि नंतर किंमत खाली आल्यावर स्वस्तात विकत घेऊन नफा कमवू शकता. तर मित्रांनो, थोडक्यात सांगायचं झालं तर फ्युचर ट्रेडिंग म्हणजे भविष्यातल्या किमतीवर लावलेला एक अभ्यासपूर्ण अंदाज आहे. यात लेव्हरेजमुळे कमी पैशात खूप मोठा पैसा बनू शकतो, पण जर अंदाज चुकला तर तुमचं पूर्ण भांडवल झिरो व्हायला वेळ लागत नाही. म्हणूनच जोपर्यंत तुम्हाला शेअर मार्केटचा, चार्ट पॅटर्नचा किंवा रिस्क मॅनेजमेंटचा सखोल अभ्यास नाही, तोपर्यंत नवीन लोकांनी फ्युचर ट्रेडिंगच्या फंद्यात अजिबात पडू नका. आधी शिका, थोडा पैशाने इक्विटीमध्ये सुरुवात करा आणि मगच फ्युचर ट्रेडिंगकडे वळा. कसा वाटला आजचा हा सोपा व्हिडिओ? खाली कमेंट करून नक्की सांगा. ही माहिती कामाची वाटली असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा. तुमचे जे मित्र शेअर मार्केटमध्ये नवीन आहेत किंवा फ्युचर ट्रेडिंग करायला बघताय त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि अशाच साध्या आणि सोप्या आणि आपल्या मराठी भाषेतील माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या पैशाची काळजी घ्या. धन्यवाद.